हिट अँड रन भारतीय न्यायसंहिता 2023 हा नवीन कायदा केंद्र सरकारनं मागे घ्यावा, अन्यथा देशभरातील चालक स्टेअरिंग छोडो आंदोलन छेडतील असा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघानं दिलाय। शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत महासंघाचे संस्थापक राष्ट्र अध्यक्ष कामगार नेते रमेश समुखराव यांनी या नवीन कायद्याचा निषेध केला। यावेळेला महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सय्यद दस्तगीर, सचिव नंदकुमार राम नामदास, कार्यवाह विनोद येतुस्कर आणि पदाधिकारी उपस्थित होते। केंद्र सरकारनं नुकत्याच पारित केलेल्या हिट अँड रन कायद्यान्वये अपघात झाल्यास वाहन चालकास 7 लाख रुपये दंड, 10 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे। वास्तविक वाहन चालक दिवस रात्र 24 तास खाचखळगे असलेल्या रस्त्यांवर जात असतात। अशा वेळेला काही अपघात वा दुर्घटना झाल्यास केंद्र सरकार कोणतीही आर्थिक मदत करत नाही। वाहन चालकाची चूक नसतानाही किंवा ब्रेक फेल होऊन अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? कधी चालकाचा मृत्यू देखील होतो, परंतु यासाठी केंद्र सरकारनं कोणत्याही धोरणात्मक उपाययोजना केलेल्या नाहीत किंवा वाहन चालकांच्या न्याय हक्कांसाठी स्वतंत्र कायदाही केलेला नाही। किंबहुना केंद्र आणि राज्य सरकारकडे असाचे स्वतंत्र विभाग सुद्धा नाही, असा आरोप रमेश समुखराव यांनी पत्रकार परिषदेत केला। तसंच वाहन चालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात यापुढील लढाई मुंबईतील आझाद मैदान आणि दिल्ली येथील जंतर मंतर इथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून हा काळा कायदा रद्द न केल्यास देशभरातील वाहन चालक स्टेअरिंग छोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय। भारताच्या म्हणजे केंद्र सरकारने गृह विभागाने गृहमंत्र्यांनी जो कायदा केला, हिट अँड रनचा कायदा केला, तो माघार घेतलेला नाही। जरी स्टेटमेंट कोणी केला असेल, पण अधिकृत मंत्र्यांचं किंवा सरकारचं स्टेटमेंट आलेलं नाही। उशिरानं कालची न्यूज आहे, मला न्यूजच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की भारताच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, शिक्कामोर्तब झालेला आहे आणि तो कायदा पारित झाला म्हणजे आमच्या ड्रायव्हर लोकांचा, वाहन चालकांचा जीवनाचा मरणाचा प्रश्न आहे। म्हणजे वाहन चालकावरती एका प्रकारे अन्याय आहे, याचा आम्ही जाहीर पद्धतीने निषेध करतो। सर, येत्या काळामध्ये जर हा कायदा मागे घेण्यात आला नसेल तर तुम्ही काय नेमकं पाऊल उचलणार? 1 तारखेपासून आम्ही रस्ता जाम केला, रस्ता रोको केला। आता येणारा काळ हा आमचा उग्र आणि आक्रोश आणि अशा पद्धतीचं आंदोलनाचा असेल आणि ते आंदोलन म्हणजे स्टेअरिंग छोडो आंदोलन। या भारताच्या व्यवस्थेचं सर्व दळणवळण यंत्रणा बंद होईल, तेव्हा त्या सरकारला कळेल की ड्रायव्हर लोक काय आहेत। सर, महासंघ कोर्टात जाणार आहे का? महासंघाच्या माध्यमातून कोर्टात जाणार आहोत। रस्त्यावरचीही लढाई लढावी लागेल, सरकारला दाखवून द्यावं लागेल की हा कायदा आमच्यासाठी गंभीर आहे, तो तत्काळ कमी रद्द करावा, त्याच्यावर विचार करण्यात यावा, अशी सरकारकडे आम्ही मागणी करणार आहोत आणि कोर्टात न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पण आम्ही पुढे जाणार आहोत। थँक्यू।